चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम जावळी टीम लगेच स्पीडअप घ्यायचा, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आणि टीम 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आपले देखील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाठवून देणार आहोत. जास्त वेळ कोणी घेऊ नका. जाऊयात मॅचच्या दिशेने, करूयात मॅचला सुरुवात. मॅच नंबर 2 सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर्स विरुद्ध टीम बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी. या दोन संघादरम्यान या स्पर्धेची बॉस चषक 2026 या स्पर्धेची मॅच नंबर 2 च्या दिशेने आम्ही जातोय. आणि थोडंसं परिवर्तन कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील करतोय. बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी संघ जास्त वेळ घेऊ नका. आजच्या दिवसामध्ये तालुकाच्या टोटल आम्ही 16 टीम्स खेळवतोय. त्याचबरोबर नवी मुंबई ग्रामीणच्या टीम देखील 16 खेळवतोय. या कारणास्तव घाई करावी लागेल. बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावळी टीम लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आणि पंच देखील वारंवार सूचना तुम्हाला देतील. जो संघ जास्त वेळ घेईल त्याने 2 रनची पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल, याची देखील नोंद घ्या. करतोय परिवर्तन आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडला जाईल छोटा समालोचक आदित्याचा आवाज मॅच नंबर 2 साठी. धन्यवाद. हॅलो, आकाश काटे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. मॅच क्रमांक 1 मध्ये बॉस चषक 2026 जरूर तुम्हाला पाहायला मिळते. सर्वांचं मनापासून सरचे स्वागत करेन. सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. मी कॉमेंटेटर आदित्य कदम. सध्या मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम असेल बाबाराजे प्रतिष्ठान 11 टीम, तर दुसऱ्या बाजूला 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन हा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक 1 या स्पर्धेचा बॉस चषक. दोन्ही टीम्स स्पीडअप घ्यायचा. बॅटर या लगेच मैदानाच्या आतमध्ये, कोणताही वेळ घेऊ नका. हॅलो, दोन्ही टीमला मी विनंती करेन कोणताही वेळ घेऊ नका. लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. पहिले 2 चेंडू अगदी पाहिलं तर बॅटर चॉईस करून घेतील. त्यानंतर पंच 2 चेंडू देतील, त्या चेंडूने खेळावं लागेल, याची नोंद घ्या. आणि दोन्ही टीम 12th मॅन या 12 खेळाडू नाहीतर पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. दोन्ही टीम्स या लगेच. एका बाजूला दीपक दाखल होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला धर्मा पवार, या पाटण तालुक्याचा आयकॉन खेळाडू, ज्यानं संपूर्ण जळगाव ज्योतिबा गावाचं नाव 7 समुद्रा पलीकडे नेलं असा खेळाडू धर्मा पवार एका बाजूला दाखल होताना पाहायला मिळतोय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन सह्याद्री पॅन्थर्स या टीमच्या बाजूनं तो सध्या येताना तुम्हाला पाहायला मिळेल. बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावली टीम दुसऱ्या बाजूला आहे. याही टीमच्या चर्चा करावी लागेल. शिवा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या नावानं यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली बॉस चषक ही स्पर्धा जरूर प्रत्येक जण जवळून पाहतोय. या स्पर्धेचं आयोजन बॉसचं आयोजन आतापर्यंत प्रत्येक मॅच टॉपला राहिलंय. अगदी पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला आपण सुरुवात करूयात. ओव्हर क्रमांक 2 चा पहिला चेंडू बॉलिंग साठी निरेश सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूला धर्मा पवार
पाटण टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव. पहिला चेंडू आडव्या बॅटनं धर्मानं खेळलाय. फिल्डर येणार आहे. नो बॉल आहे. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल नाहीये. 9+1. आत्ताच्या 2 धावा मिळतील. भीमर साठी रिव्ह्यू आहे, तुम्ही घेऊ शकता. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं भीमर साठी रिव्ह्यू घेतला आहे. चेक केलं जात आहे. आत्ताचा बॉल आहे नो. रिव्ह्यू लॉस. फिल्डिंग करणारी टीम बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावली टीम. दोन धावा पलकावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. बॉलर सध्या निघालाय. पहिल्याच ओव्हर मध्ये पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू खेळलाय. यावेळेस धावा किती मिळणार आहेत? 1 धाव मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिला जाणार आहे का? नाहीये. 4 धावा. इनिंग क्रमांक 1 मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धाबेसाठी टीमच्या टोटल मध्ये 4 धावा मी ऍड करतोय. पलकावरती धावा तुम्हाला 6 पाहायला मिळत आहेत. 1 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 4 ओव्हरची मॅच. कोणत्या टीमच्या बाजूने मॅच जाईल, कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल दोन्ही टीमच्या माध्यमातून हेही पाहावं लागेल. बॉट या बॅटचा बॉल थोडा बाहेर राहिलाय. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय म्हणजे टीमची टोटल 7चा आकडा गाठेल. 7 धावा तुम्हाला पलकावरती पाहायला मिळतील. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने धावा येत आहेत. गोलंदाजाला टप्पा शोधावा लागेल तर धावा थांबतील. पहिल्याच ओव्हर मध्ये खराब सुरुवात तुम्हाला पाहायला मिळतीये. चांगली सुरुवात करावी लागेल. टप्पा शोधावा लागेल. या बॅटचा बॉल थोडा बाहेर राहिलाय. पुन्हा वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. जितके खराब चेंडू येतात तितके खराब चेंडू आपण पाहिलं तर 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या टीम साठी धावा येतील. पलकावरती 8 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 8 रन आहेत. या बॅटचा बॉल खेळलाय. आडव्या बॅटनं फिल्डर आलाय. 1च रन. धर्मा पवारला थांबवलं जाईल का? 1 रनवरती थांबवलंय. टीमच्या टोटल मध्ये 1च धाव आम्ही ऍड करतोय. धावफलक पुढे सरकणारे 9चा आकडा गाठेल. 9 धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एक चांगली मॅच. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. एका बाजूला दीपकला तुम्ही पाहताय, तो सध्या 2 बॉल 5 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला धर्मा पवार, तो 1 बॉल 1 वरती खेळतोय. सध्या या मॅच मध्ये पाहिलं तर बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावली टीमच्या माध्यमातून पहिल्याच ओव्हर मध्ये धावा येत आहेत. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती तुम्हाला 9 धावा पाहायला मिळत आहेत. पहिलीच ओव्हर सध्या चालू आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये धावा आल्यात. 4 चेंडू बाकी आहेत. अजून पहिल्या ओव्हर मधले कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. सध्या धर्मा पवार तो तळ ठोकून उभा आहे या मॅच मध्ये. त्याच्या साथीला दीपकला तुम्ही पाहताय. बॉलर निघाला. या बॅटचा बॉल स्लो रन हातायला थोडा बाहेर राहिला. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आला म्हणजे टीमच्या टोटल मध्ये आम्ही रन ऍड करतोय. 10 धाबा तुम्हाला पलकावरती पाहायला मिळतील. एक चांगली मॅच. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. या बॅटचा बॉल आपण पाहिलं तर टप्प्यावरती हातायलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. टप्पा शोधलाय. अनुभव घेण्याची कामगिरी चालू आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये टप्पा शोधावा लागेल. तेच चालू आहे. बॉट चषक 2026 मध्ये 10 धावा फटका खेळलाय धर्मा पवारनं.
एक रन मिळणार आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय का? धर्मा धावतोय, तोपर्यंत पोहोचणार आहे का? पोहोचलाय देखील. नॉन स्ट्राईक एंडला दीपक. सध्या पाहिलं तर 12 धाबा आहेत. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. चांगला फटका येईल का पहिल्याच ओव्हरमध्ये धर्माच्या बॅटमधून, हेही पाहावं लागेल. या बेटचा बॉल आडव्या बॅटनं धर्मा पवारनं खेळलाय. धाबा किती मिळणार आहेत? फिल्डर आलाय, कॅच पकडली जाईल का? तोपर्यंत 6 धाबा टीमच्या टोटल मध्ये जर ऍड केल्या जातील. आमचा आवाज धर्मापर्यंत पोहोचलाय. एका दुसरा फटका येणं महत्वाचं होतं. धर्मा पवारच्या बॅटमधून 6 धाबा देणारा षटकार येताना पाहायला मिळतोय. फलकावरती धाबा 18 आहेत. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला. बॉलर निघालाय शेवटचा बॉल घेऊन. धर्मा पवारनं स्क्वेअर कटचा खेळलाय. फिल्डर आहे पण चुकी करतायत. या बॉलवरती धावा 6 मिळतील. या 6 धाब्यानं टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉल जवळ असेल तर प्लीज मैदानामध्ये घ्या. तिकडे खेळाडू आहेत, प्लीज थोडं सहकार्य करा. 24 धाबा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. सध्या रिव्ह्यू दाखवला जातोय. स्क्वेअर कटचा फटका धर्मा पवारचा क्लास राहिलाय. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती सलगचे 2 तर खेळले धर्मानं. 5 बॉल 15 वरती धर्मा खेळतोय. दुसऱ्या बाजूला 2 चेंडू 5 वरती दीपक खेळतोय. 24 धाबा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळतात. राहुल बांगडे सध्या ओव्हर क्रमांक 2 मध्ये बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावली या टीम कडून सध्या दाखल होताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू ओव्हर क्रमांक 2 चा. बॅटिंग करत असताना दीपकला समजत नाहीये, टप्प्यावरती हाताळलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. मॅच बॉल आलाय प्लीज. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आपण पाहिलं तर वेग घेतला जातोय राहुल यांच्या माध्यमातून. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू टप्प्यावरती हाताळलाय. पुढचे 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील हे पण पाहावं लागेल. पलकावरती धाबा 24 आहेत. बॉलर निघालेत. ओहो, याबेचा बॉल लेग स्टिक वरून जाणारा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. वर्गातील गप्पानी क्रिकेट मधला टप्पा खूप महत्वाचा ठरेल, हेही खरं आहे. सलगचे 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. धावसंख्येला बेड्या ठोकल्या, धावसंख्या थांबवली आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पुढचा बॉल. याबेचा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. सलगचे 3 डॉट बॉल आलेत या मॅच मध्ये. प्रत्येक प्रेक्षक राजा बोलू लागला की धर्माला स्ट्राईक द्यावी लागेल. धर्मा स्ट्राईक एंडला आला तर धावा होतील सह्याद्री टीमच्या माध्यमातून. सह्याद्री पॅन्थर्स. ह्या बेटचा बॉल व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. थोडा बाहेर राहिलाय. 1 धाव. 25 धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. बॉच चषक मधली दुसरी मॅच सध्या सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉलर निघाला. जास्ती सुसे घेणारा चेंडू. व्हाईट +1 म्हणजे 2 धावा आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करेन. 1 बाउन्स सध्या दंडित केला जातोय. 27 रन तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस जाणून घेतलंय आत्ताच्या चेंडूवरती धावा येतील. पाहिलं तर 6 धावा आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करतोय. टीम जाऊन पोहोचणार आहे. आपण पाहिलं तर 33 वरती. नो बॉल नाहीये, सिंगल आहे.
28 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. अठ्ठावीस झाल्यात. 28 धाबा. 9 आहे का? 9 + 1 म्हणजे 2. या बाईचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. एका गणपती थांबवलाय, दुसरीसाठी कॉल दिलाय. धावतायत, पोहोचणार आहेत का? पोहोचलेत देखील. इथे 2 धाबा, तिसरीसाठी धर्मा धावतोय. यावेळेस 3 धाबा धावून घेतल्यात. चित्त्यासारख्या धावणारा खेळाडू. वा, या बॉलवरती धाबा 3 मिळतील. ओल्ड रनिंग 3 धाबा मी टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. 32 धाबा 32 तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडू बाकी आहेत. पुढच्या 2 चेंडू मध्ये धाबा येणार आहेत का? सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर्स टीमच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला ओव्हर क्रमांक 2 मध्ये राहुलनं धाबा थांबवण्यात बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावली या टीम कडून चांगली गोलंदाजी. बॉलर निघाला, पुढचा बॉल घेऊन धर्मा पवारनं सध्या खेळलाय. 1च रन मिळेल डिक्लेअर मध्ये. टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. 33 धाबा तुम्हाला पलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉसचं आयोजन हे आतापर्यंत टॉपला राहिले. बॉस चषक 2026 तुम्हाला जरूर पाहायला मिळते. या वेळचा बॉल धर्मा पवारनं सांगितलंय मी किती वेळ शांत बसेल, पण इकडे कॅच पकडली जातीये. अजिंक्यनं ही कॅच पकडली. बा, बॅटर गॉन होताना पाहायला मिळतोय. धर्माला डकआउटच्या दिशेनं माघारी पाठवलं या मॅच मध्ये. रिप्ले पहा, काय कॅच पकडली आहे. वा, चांगली फिल्डिंग. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 33 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. विजय सफका सध्या धर्माची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. ढपळबाडी गावाचा हा खेळाडू सध्या आपल्या टीमच्या आपल्या असोसिएशनच्या नावासाठी आज खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन टीम साठी एक लॉस. पलकावरती धाबा 33 तुम्हाला पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आदित्य सध्या दाखल झाला. बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावली टीम कडून तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉस चषक मध्ये दुसरी मॅच सध्या चालू आहे. धाबा आल्यात 33 धाबा 2 ओव्हरच्या अखेरीमध्ये तुम्हाला पलकावरती पाहायला मिळतील. 12 बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये किती धाबा येतील हे पण पाहावं लागेल. बॉलर तयार झालाय. या बेचा चेंडू सिंगल बेल. टीमच्या टोटल मध्ये एक सिंगलची रन आम्ही ऍड करणार आहोत. टीम पुढे सरकेल. 34 34 धाबा एका बॉलच्या अखेरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. बॅटिंग साठी सध्या मैदानाच्या आतमध्ये विजय देखील आहेत. दीपक 9 बॉल 10 वरती खेळतोय. त्यालाही मोठे फटके खेळावे लागतील. फिल्डिंग करणारी टीम प्लीज स्पीडअप घ्या. कोणताही वेग घेऊ नका. तुम्हालाही आम्ही कॉल देईन, याची नोंद घ्यायची आहे. यावेळेचा बॉल सर बॅटनं तडाखा दिलाय. यावेळेस धाबा टीमच्या टोटल मध्ये 6 ऍड केल्या जातील आणि या 6 धाब्यानं टीम 40 वरती जाऊन पोहोचली आहे. थोडा संयम ठेवा. हाल होतील पण हार कधीच होणार नाहीत. थांबलाय दीपक, थांबलाय मैदानाच्या आतमध्ये तर ठोकून उभा आहे. आपण पाहिलं तर 11 पॅन्थर्स टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन टीम साठी तुम्हाला थांबावं लागेल. चर्चा केली, हाल होतील पण हार कधी होणार नाहीत. 40 धाबा 2.2चा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय.
सतीश शेळके सर, प्रिन्स ऑफ सातारा, आपल्या देखील मी मनापासून सरचे स्वागत करेन बॉट चषक 2026 मध्ये. या बाईचा बॉल आडव्या बॅटनं हलक्या हाताने केलाय. रन किती मिळणार आहे? एक तर मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय का? दुसरीसाठी धावतायत तोपर्यंत पोहोचलेत देखील. 2 धाबा 42 42 धाबा तुम्हाला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2.3 चा खेळ पूर्ण झाला. एक चांगली मॅच सध्या चालू आहे. धाबा येत आहेत ओव्हर क्रमांक 3 मध्ये. 3 चेंडू हाताळलेत. 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 9 धाबा खर्च केल्यात. पुढच्या 3 मध्ये किती धाबा खर्च केल्या जातील हेही पाहावं लागेल. बॉलर सज्ज. यावेळेचा चेंडू क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा देव देखील या चेंडूला आतापर्यंत नतमस्तक झालाय. तो चेंडू सध्या हाताळलाय, थांबवलाय शांत. आणि हे उत्तर होतं आधीच्या चेंडूवरचं. तुझ्या हातात बॅट आहे तर माझ्या हातात बॉल आहे. तुम्हाला रोखणार तर मी तुला ठोकणार. अशी मॅच सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 42 धाबा 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 2 चेंडू ओव्हर क्रमांक 3 मधले. बॉलर सज्ज, आदित्य तयार झालाय. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं. धाबा किती मिळतील? यावेळेस धाबा एकच ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये. 43 धाबा पलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ पूर्ण, एक बाकी आहे. आतापर्यंत 11 पॅन्थर्स टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 43 वरती जाऊन थांबली आहे. 60 ते 65 पर्यंत पोहोचावं लागेल. दुसऱ्या बाजूला बाबराचे प्रतिष्ठान 11 जावली टीम किती धाबा देईल हे पण पाहायला गरजेचं आहे. 13 बॉल 19 वरती दीपकची बॅटिंग चालू आहे. तो थांबला तर धाबा येतील. या बॅटचा चेंडू जाणून घेतलाय आडव्या बॅटनं. 6 धाब्यासाठी 49 धाबा 49. आता पाहिलं तर या मॅच मध्ये 11 पॅन्थर्स टीमच्या माध्यमातून धाबा येणार असंही बोलायला हरकत नाहीये. धाबा येत आहेत. वा, सहज काही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावाच लागतो. सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे दीपकचा. तो थांबला, तळ ठोकून उभा राहिला, त्यानंतर धाबा आल्या. वाह वाह वाह, चांगली बॅटिंग. स्पीड अप घ्या. दोन्ही टीमला मी कॉल देईन. 49 धाबा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. फिल्डिंग करणारी टीम बाबराजे प्रतिष्ठान 11 जावली. तुम्हाला एक कॉल आहे, आपण वेळ घेऊ नका कारण आजच्या दिवसामध्ये खूप मॅच खेळवायचे आहेत. स्पीडअप घ्यायचंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 49 49 धाबा धाव पलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सध्या विजय आता पहिला चेंडू फेस करेल. याही खेळाडूची चर्चा करावी लागेल. ग्रामीण क्रिकेट मधला हा एक मातबर खेळाडू या टीमच्या बाजूने खेळ करतोय सह्याद्री क्रिकेट. ओमकार सध्या सज्ज झालाय ओव्हर क्रमांक 4 मध्ये. त्याला टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू सरळ बॅटनं तडाखा दिलाय. यावेळेस धावा टीमच्या टोटल मध्ये 6 कराव्या लागतील ऍड. प्रयत्न करत राहायचं. एक तर अनुभव मिळेल, नाही तर आयुष्यात संधी मिळेल. वा, सरळ बॅटनं खेळला. 6 धाबा 55 धाबा तुम्हाला पलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल पहिल्या इनिंग मधला पहिल्या धाबातला फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन सह्याद्री पॅन्थर्स या टीमसाठी एकटा आलाय ओव्हर क्रमांक 4 मध्ये. पुढच्या 5 मध्ये किती येणार आहेत हेही पाहावं लागेल. टप्पा शोधणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू वेगानं हाताळलाय. यावेळेस 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल आहे का? तोपर्यंत काय होईल?
बॅटर आहे, नोट आउट, बॅटर सेफ आहे. यावेळेस 2 धाबा आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करेन. 57 धाबा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धाबा आल्यात. चांगली बॅटिंग. पुढचे 4 चेंडू कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. सध्या आधी ओमकारनं देखील कमबॅक केलाय. या बेचा चेंडू आणखीन एक येणार आहे का? होय, आलाय. हिरव्या हिरव्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला या मॅच मध्ये विजय सांगेल मैं झुकेगा नाही साला. 6 धाबा या बॉल वरती जरूर आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करतोय. नशिबाने किती परीक्षा घेतल्या तरी उत्तर एकच असलं पाहिजे, मी हारणार नाही. हेच तर चालू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल विजयचं. त्यानं सांगितलं मी हारणार नाहीये. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 63 धाबा. वा, रिप्ले पहा काय फटका खेळलाय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये 2 षटकार आलेत. पुढचे 3 चेंडू बाकी आहेत. कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. या बेचा चेंडू आणखीन एक. फुल टॉस नाही डालेगा बॉस. 9 प्लस मिळतील 6-7 धाबा. आधीच आहेत कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी. 7 धाबा आम्ही ऍड करतोय टीमच्या टोटल मध्ये. एक काळ वाटलं की धाबा होणार नाहीत. धाबा आहेत आता पलकावरती. 70 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. उघडे डोळे पहा नीट, ही आहे फ्री हिट. फ्री हिटचा चान्स. 70 धाबा, 1 लॉस. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पुढच्या 3 मध्ये धाबा येतील किती हेही पाहावं लागेल. एक फायटिंग स्कोर, एक चांगला डोंगर रचलाय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. या बेचा चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आताला. 4 चेंडू पूर्ण झालेत. शेवटचे 2 बाकी आहेत. शेवटच्या 2 चेंडूवरती धाबा येणार आहेत का हेही पाहावं लागेल. या बेचा चेंडू खेळलाय. अंतर गाठणार आहे का? अंतर गाठलंय. धाबा 6 मिळतील. वा, मी कधी स्वतःला कमी समजत नाही, कारण आपल्याला माहित आहे आपण किती धुमाकूळ घालू शकतो. हेही सांगितलं या मॅच मध्ये. धुमाकूळ घातलाय बॅटिंग करत असताना विजयनं. ओढ बॅटिंग यार, तुझंही कौतुक करावं लागेल. डब्बल पाहिलं तर या मॅच मध्ये त्याची बॅटिंग राहिली 6 चेंडू 24 वरती विजय खेळतोय. चांगला चेंडू कमबॅक केलाय. नो बॉल येतोय. नो बॉल येताना पाहायला मिळेल. नो बॉल म्हणजे 77 धाबा धाव पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या ते दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रत्येकाला वाटलं असेल की धाबा होणार नाहीत सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या टीमच्या बाजूनं, पण धाबा झाल्यात. बाबाराजे प्रतिष्ठान निर्माण जावली टीमला आता कमबॅक करावा लागेल. एक लास्ट चेंडू. 3.5 चा खेळ पूर्ण झाला. पलकावरती धाबा 77 आहेत. एक लास्ट चेंडू. ओमकार कशा पद्धतीने हातेल हेही पाहावं लागेल. या बेचा चेंडू जास्त सुसरी घेणार आहे. व्हाईट बॉल. 1 बाउन्स देखील दंडित केलाय आणि फ्री हिट कंटिन्यू आहे बॅटिंग करत असताना, याची नोंद घ्या. 78 धाबा धाव पलकावरती. 78. एक लॉस. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. 79 रन. एक चांगला फायटिंग स्कोर, एक चांगला डोंगर उभा केलाय 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या टीमनं. या बेचा चेंडू आडव्या बॅटनं. धाबा किती मिळणार आहेत? एकच धाव टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करणार आहोत. 80 धाबा जिंकण्यासाठी 81 करायचे आहेत. पहिल्या धावाचा खेळ संपलाय. चला टीम
स्पीडअप घ्या. स्वराज्य बत्ती शिरा टीम आपणही तयार आहात. यामध्ये जो संघ जिंकेल तो तुमच्या टीम बरोबर खेळ याची नोंद घ्या. बॉच चषक सध्या बॉचचं आयोजन हे आतापर्यंत टॉपला राहिले. बॉचची स्पर्धा प्रत्येकानं पाहिले आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधलं टॉपचं आयोजन म्हणजे बॉच चषक जरूर तुम्हाला पाहायला मिळतंय. एक चांगली स्पर्धा. पहिल्या डाबाचा खेळ संपलाय. येणारे बॉल आहेत 24 आणि जिंकण्यासाठी धाबा 81 करायचे आहेत. 81 धाबेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सह्याद्री पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. धर्मा पवार वेग घेऊ नका, आपण या लगेच कारण वेळेचं बंधन आहे. 81 करायचे आहेत. जावली 11 चला बॅटर लगेच. धर्मा पवार वेग घेऊ नका, चला लगेच. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन चला टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. कोणताही वेग घ्यायचा नाहीये कारण वेळेचं बंधन आहे. आज खूप मॅचेस खेळवायचे आहेत याची नोंद घ्या. शिवा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक 2026 तुम्हाला जरूर पाहायला मिळते. सध्या प्रत्येक पाटण तालुक्याच्या प्रत्येक खेळाडूची आपण पाहिलं तर तालमी म्हणून जाणारा मैदान म्हणजे RAC मैदान गोठिवलीचं. या मैदानामध्ये आतापर्यंत कित्येक रेकॉर्ड राहिलेत, कित्येक स्पर्धा घडल्यात, कित्येक खेळाडू देखील घडलेत आणि हेच मैदान. याही मैदानाचा उल्लेख करावा लागेल. खेळपट्टी या मैदानाची आपण पाहिलं तर या खेळपट्टीनं खूप काही शिकवलंय. प्रत्येक क्रिकेटर या खेळपट्टीमुळे तयार झालाय असे म्हणायला हरकत नाहीये. आपण पाहिलं तर खेळपट्टीनं लढायला शिकवलं, पडायला शिकवलं, प्रयत्न करायला शिकवलं, जगायला शिकवलं, अनुभवायला शिकवलं, अनुभव घ्यायला शिकवलं. ही चर्चा करावी लागेल आज. चला मॅच लगेच सुरुवात करायची आहे. बॅटर या धाबत जावली 11 टीम. तुम्हाला मी विनंती करेन 81 धाब्याचं टार्गेट आहे. पहिल्या धावामध्ये 80 धाबा 81 धाबा करायचे आहेत. बाबाराजे प्रतिष्ठान 11 चावली टीमला. दुसऱ्या बाजूला 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन टीम आहे. त्यांना स्टॉप करायचे आहेत. 81 धाबा 80 झाल्यात. 81चं टार्गेट आहे येत्या 24 बॉल मध्ये. बॉच चषक 2026 आपण पाहिलं तर पहिल्या धाबाचा खेळ संपलाय आणि दुसऱ्या धाबाला आपण सुरुवात करणार आहोत. बॅटिंग साठी एका बाजूला अजिंक्य दाखल झालाय आणि बॅटिंग करणारी टीम पहिले 2 बॉल दिले जातील ते चॉईस करायचे आहेत आणि त्यानंतर पंच जो चेंडू देतील त्यानं खेळावं लागेल याची नोंद घ्या. येणारे बॉल 24 आहेत. जिंकण्यासाठी धाबा 81 करायचे आहेत. 81 धाब्याचं टार्गेट आहे. एका बाजूला बॅटिंग साठी अमर यादवला तुम्ही पाहताय. 81 धाबा करण्यासाठी सलामीची जोडी बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावली टीम कडून दाखल झाली आहे.
धर्मा पवार पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग साठी दाखल झालाय. ऑलराऊंडर खेळाडू. पहिला चेंडू धर्माच्या विरोधामध्ये क्रॉस बॅटेड. 6 धाबा देऊन जाईल. पहिल्या चेंडूवरती 6 धाबा. षटकार येताना पाहायला मिळेल. तुम्ही 81 केल्या, मग आम्ही का नाही करू शकत? आम्ही करणार आहे हे सांगितल्या पहिल्या चेंडूवरती. 6 धाबा पहिल्या चेंडूवरती षटकार येताना पाहायला मिळेल. धर्मा पवारचा पुढचा बॉल खाली राहिलाय. क्रिकेटमध्ये जमनी लगत जाणाऱ्या बॉलला सबमरीन डिलिव्हरी म्हणतात. त्या पद्धतीने हाताळलाय. त्याच्याकडे देखील आहे क्षमता, त्याच्याकडे देखील चांगले चेंडू आहेत. आपल्या बात्यातील चांगला चेंडू बाहेर काढणं म्हणजे गोलंदाजी. ते चालू आहे. दुसऱ्या चेंडूवरती ते तुम्हाला पाहायला मिळालं. 2 बॉलचा खेळ पूर्ण. बॉलर सज्ज. या बाईचा चेंडू बॅट लिडिंग एज. एकच धाव मिळेल. एका रनवरती थांबावं लागेल. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 3 बॉलच्या अखेरीस पलकावरती धाबा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 7 धाबा आहेत. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. पुढच्या 3 चेंडूमध्ये किती धाबा येतील? बाबाराजे प्रतिष्ठान 11 सावली टीम कडून पहिल्या 3 मध्ये धर्मा पवारनं 7 धाबा खर्च केल्यात. 1 डॉट आलाय. बॉलर निघाला. या बेटचा चेंडू थोडा बाहेर राहिलाय. वाईट बॉल येताना पाहायला मिळणार आहे. वाईट बॉलची 1 रन. टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. 8 धाबा पलकावरती आहेत. सन्माननीय आदरणीय शिवा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक प्रत्येक जण पाहतोय. प्रत्येकाला अनुभव मिळेल या स्पर्धेच्या अनुषंगानं. युवा खेळाडूंना भाव देणारी आणखीन एक स्पर्धा. फटका खेळलाय. या बेसाबेमध्ये आहे. अंतर पार केलं जाईल का? होय, पार केलंय. 6 धाबा या चेंडूवरती आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करेन. 6 धाबा ऍड केल्या जातील. पलक आता आकडा गाठतायत 14चा. 14 रन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 षटकार आलेत पहिल्याच ओव्हर मध्ये. 81 धाबेचा पाठलाग करायचा आहे स्ट्रॅटर्जी, आहे क्षमता. बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावली टीम कडे. धर्माला टप्पा शोधावा लागेल. या बाईचा बॉल स्क्वेअर कट केलाय. 1च रन. टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. 15 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 1 चेंडूचा बाकी आहे. सध्या अभिचा आवाज तुम्ही ऐकताय. 1 काढून घ्यायचा आहे. हाही खेळाडू आपण पाहिलं तर 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन टीम साठी कित्येक वेळा खेळ करत आलाय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील ह्याही खेळाडूची एक व्हिडिओ व्हायरल झाली. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धाबा स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धाबा धर्मानं खर्च केल्यात. आता येणारे बॉल 18 आहेत. 66 करायचे आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावली टीमला. क्रिकेट आतापर्यंत प्रत्येकाला खूप काही शिकवलंय. क्रिकेटचा खेळ आज युवा खेळाडूंना वाव देणारी स्पर्धा तुम्ही जरूर पाहताय. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. लहानपणीच ज्याच्या प्रेमात पडलो तो आहे बॅट आणि बॉलचा खेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. या क्रिकेटनं खूप काही शिकवलंय. ज्या अभिची चर्चा केली त्या अभिकडे सध्या चेंडू सोपवला जातोय. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी कशी करायची या अभिला माहिती आहे. प्रचंड वेग असणारा, आपण पाहिलं तर अनुभव असणारा हा गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. येणारे बॉल आहेत 18. 66 करायचे आहेत. येणाऱ्या 18 मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणारा हा एक गोलंदाज 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या टीमचा तो सध्या दाखल झालाय. वैयक्तिक पहिलं आपल्या टीमसाठी दुसरी ओव्हर घेऊन पहिल्या ओव्हर मध्ये धर्मानं धाबा खर्च केल्या 15. आपण पाहिलं तर 3 बॉल 7 वरती अजिंक्य खेळतोय. 3 बॉल 7 वरती अमर यादव खेळतोय. पहिलाच बॉल वेगानं हाताळलाय. आम्ही चर्चा केली आहे. अभिच्या गोलंदाजीला भरपूर वेग आहे. पहिला चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळेल.
अभि सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन. याबादचा चेंडू थोडा बाहेर राहिला. वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. अभिच्या तोंडावरची स्माइल सर्व काही सांगून जाईल. सध्या थोडा बाहेर राहिला. टीमच्या टोटल मध्ये आम्ही 1 रन ऍड करतोय. 16 धाबा पलकावरती आहेत. 1.1 चा खेळ पूर्ण झाला. बॉलर सज्ज. या बेटचा चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर येईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणार नाहीये. बॉल कॅच पकडलीये अभि निकमच्या नावावरती. ओव्हर क्रमांक 2 मधली पहिली विकेट, दुसऱ्या डावातली पहिली विकेट अभिच्या नावावरती आहे. चांगली गोलंदाजी. चला नवीन बॅटर या लगेच. बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावले टीमला आता दाबा गोळा कराव्या लागतील. आता अक्षय शेलार सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या डाबामध्ये पहिल्या डाबामध्ये पाहिलं तर चांगली बॅटिंग तुम्ही पाहिली 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट टीमची. आता दुसऱ्या डाबामध्ये बाबाराजे प्रतिष्ठान 11 जावली टीमला करावी लागेल चांगली बॅटिंग. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे अभि निकमची. बॉलर सज्ज. याबेचा चेंडू खेळलाय. 1 रन कंप्लीट केली आहे. 1 रनवरती थांबवलंय. थांबावंच लागेल. 1च रन तुम्हाला पाहायला मिळेल आणि या एका धाबेनं टीम जाऊन पोहोचेल 17 वरती. 17 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 17 धाबा. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पुढचे 3 चेंडू पहिल्या 3 मध्ये आपण पाहिलं तर धाबा आल्यात. याबेचा चेंडू थोडा खाली राहिलाय. वेग भरपूर आहे. वेगानं हाताळलाय. चांगली गोलंदाजी अभि निकमची तुम्हाला पाहायला मिळतीये. अभि निकमचंही कौतुक करावं लागेल. भरपूर प्रचंड वेग असणारा हा एक गोलंदाज या टीमचा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 17 धावा तुम्हाला पलकावरती पाहायला मिळाल्यात. बॉलर पुन्हा सज्ज. यावेळेचा चेंडू स्लोअर वन होता. थोडा कट केलाय. यावेळेस 1 रन डी झोन मध्ये. टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय 18 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 1.5 चा खेळ पूर्ण. पलकावरती 18 रन. एक शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 2 चा तुम्हाला पाहायला मिळेल. फटका खेळलाय. शेवटचा चेंडू ओव्हर क्रमांक 2 चा. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणार आहे. 6 धाबा टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय आणि या 6 धाबेनं पलक जाऊन पोहोचणार आहे 24 वरती. 24 धाबा. मोठे फटके खेळले तर धाबा होतील असंही म्हणायला हरकत नाहीये. पहिले 5 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले. शेवटच्या बॉलवरती 6 धाबा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 24. एक लॉस. 24 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉल 57 ची गरज आहे. 57 करायचे आहेत जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 बॉल मध्ये. टीम मीटिंग करायची. पंच टीम मीटिंग करू देऊ नका दोन्ही टीमला. विलास कदम गावडेवाडी टीम साठी 1 गाव 11 ला ग्रामीण क्रिकेट मध्ये खेळणारा हा गोलंदाज फिरकीचा जादूगर. पहिला चेंडू विलास कदमनं फिरवलाय. या गोलंदाजाची खासियत आहे पडल्यानंतर काटा बदलतोय. कोण बदलतोय? दिशा बदलतोय. दिशा बदलणारी गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाच्या माध्यमातून गावडेवाडी टीम साठी हाताळण्यात आली आहे. आज सह्याद्री आपण पाहिलं तर क्रिकेट टीम साठी 11 पॅन्थर्स या संघासाठी गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं आपल्या टीम साठी 3री ओव्हर घेऊन. यावेळेचा चेंडू पुन्हा फिरवला. अपील करण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय म्हणजे धाव संख्या
थांबली जातीये. बेड्या ठोकल्यात बॅटिंग करत असताना अक्षयच्या पायामध्ये. सलगचे 2 डॉट आलेत. पडल्यानंतर काटा बदलतोय, दिशा बदलतोय. अशी गोलंदाजी विलास कदमच्या माध्यमातून आतापर्यंत प्रत्येकानं पाहिली आहे. हेच चालू आहे बॉस चषक 2026 मध्ये. स्वराज्य 11-32 शिराळा. आपण तयार राहायचं. यामध्ये जो संघ जिंकेल तो तुमच्या बरोबर खेळणार आहे. या बेस 1 रन. कॅप्टन या प्लीज. 32 शिराळा टीम कॅप्टन यायचंय लगेच. या बॅटचा चेंडू जाणून घेतलाय विलास कदमच्या विरोधामध्ये. 6 धाब्यासाठी उचलून फेकून दिला जाईल. 6 धावा यावेळेस टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. सांगितलंय मी शांत बसणार नाहीये. शांत बसेल, थोडा वेळ बसेल, पण जास्त वेळ शांत बसणाऱ्यातला मी नाहीये. आणि शांत बसायला मी काय संत नाहीये हे सांगितलंय अजिंक्यनं या मॅच मध्ये. या बेसचा बॉल विलासनं कमबॅक केलाय. 1च रन या बॉलवरती टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. आणि या एका धाबेनं टीम पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 32 वरती. 32 धाबा, 1 लॉस. 2.5चा के पूर्ण झालाय. 5 चेंडू पूर्ण झालेत, 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल विलास कदमचा. सरळ बॅटनं खेळलाय. धाबा किती मिळणार आहेत? 6 धाबा या मॅच मध्ये ऍड केल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. टीम आता पुढे सरकेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. पलकावरती धाबा 38 तुम्हाला पाहायला मिळतात. 38 रन. येणारे बॉल 6. 43 करायचे. 43 ची गरज आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. स्पीडअप घ्या फिल्डिंग करणारा संघ. स्वराज्य 11-32 शिराळा टीम. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला कॅप्टन प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. रवी चौगुले एक युवा गोलंदाज, पाटण तालुक्याचा भविष्यातील आयकॉन प्लेयर. तो सध्या बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतोय. रवी चौगुले गाव डोणी साबाळा या गावासाठी ग्रामीण क्रिकेट खेळणारा खेळाडू. आणि पाटण तालुक्यासाठी आपण पाहिलं तर पाटण तालुक्याचा युवा आयकॉन म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातो. तो सध्या दाखल झालाय. रवीचा पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. 6 धावा या चेंडूवरती टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. पलक जाऊन पोहोचणारे 44. 44 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 3.1चा खेळ पूर्ण झालाय. तुमच्या गोलंदाजीला वेग असणं महत्वाचं नाहीये. अचूकता, टप्पा सगळं काही महत्वाचं ठरेल. रमीला टप्पा शोधावा लागेल. थोडा बाहेर राहिला. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. पलक पुढे सरकेल. व्हाईट +1 2 धाबा त्याही ऍड केल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. या बेचा चेंडू रवीनं सांगितले मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये भाऊ. माझ्याकडे देखील आहे क्षमता, टप्पा, अचूकता. वाह, चांगला चेंडू रवीनं हाताळलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 4 मध्ये आता 35 करायचे आहेत. या बेचा चेंडू हवेमध्ये आहे. सरळ बॅटनं फिल्डर आहे का? कॅच पकडली जाईल का? कॅच ड्रॉप. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धाबा 46 आहेत. शेवटचे 3 चेंडू रवी चौगुलेचे. दुसऱ्या बाजूला अजिंक्य. या बेचा बॉल हवेमध्ये आहे. धावतायत. कॅच पकडली जाईल का? नाही पकडली आहे.
एकच धाव. आता अक्षयकडे स्ट्राईक येईल. 2 मध्ये 34, 4 पूर्ण झालेत. बाबाराजे प्रतिष्ठान टीम या बेटचा चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. डी झोन मध्ये एक धाबा मी टीमच्या टोटल मध्ये ऍड करेन. 48 धाबा, 5 बॉल पूर्ण, एक लास्ट बॉल. कॅप्टन या स्वराचे 11-32 शिराळा, तुम्हाला लास्ट कॉल आहे. या बेटचा चेंडू खेळलाय हलक्या हातानं. अखेरीस पाहिलं तर 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन टीम या मॅच मध्ये विजय मिळवतीये. या कॅप्टन 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशन, तुम्हाला मी कॉल देईन. चला या टॉस करण्यासाठी विनर अशी मॅच आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर्स विरुद्ध टीम आम्हाला पाहायला मिळते. सूरज बत्ती शिराळा, दोन्ही संघाचे संघ कर्णधार लगेच येतील. 11 पॅन्थर्स संघ कर्णधार या टॉस करण्यासाठी. टॉस करून आम्ही त्या मॅचच्या दिशेने जाणार आहोत. कॅप्टन धावत यायचे 11 पॅन्थर्स अविनाश निकम. आणि